नमस्कार, स्वादांची महफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. संक्रांत जवळ आली आहे. तिळाचे लाडू बनवायलाच हवेत. अगदी नवशिकेसुद्धा हाताला चटके न लागता हे लाडू कसे बनवू शकतील हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर या लाडूंसाठी आपण गावरान पाव किलो म्हणजेच 2.25 कप तीळ, पाव किलो म्हणजेच 1.25 कप बारीक चिरलेला गूळ, साधाच गूळ आहे हा, 50 ग्रॅम म्हणजे अर्धा कप शेंगदाणे व अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. सर्वात आधी आपण शेंगदाणे मस्त खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे मस्त भाजून झाले की ते गार करून त्याची साल काढून घेऊया. त्यानंतर हे शेंगदाणे अशा पद्धतीने दगडी ठेचणीने किंवा मिक्सरला पल्स मोडवर जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत. आता लो मीडियम फ्लेमवर तीळ भाजायला घेऊया. 5 ते 6 मिनिटांमध्ये तीळ चांगले तडतडायला लागतात. याचा अर्थ ते मस्त खमंग भाजून झालेले आहेत. आपण ते काढून घेऊया. तीळमध्ये आता आपण दाण्याचा कूट व वेलची पावडर घालून सारे मिक्स करून घेऊया. या स्टेजला आपण डाळ्याही घालू शकतो. कढई मी पुन्हा गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेत आहे. खरं तर तिळाच्या लाडूंसाठी साजूक तुपाची आवश्यकता नाही, पण तूप घातल्यामुळे आपले लाडूला मस्त खुसखुशीतपणा येतो, चवही छान लागते आणि लाडूला एक छानशी चकाकीसुद्धा येते. यामध्ये आपण गूळ घालून घेतलेला आहे. हा आपण लो फ्लेमवरच विरघळवून घेणार आहोत, म्हणजे तो एकसारखा विरघळेल. आपले लाडू नरम राहावेत, तसेच सारण कोमट झाल्यावरही लाडू व्यवस्थित वळता यावे म्हणून यामध्ये आपण 1 चमचा पाणी घालून घेतलेले आहे. 5 मिनिटांमध्ये गूळ चांगला विरघळलेला आहे. आता अजून 5 मिनिटं आपण त्याला चांगला शिजू देणार आहोत. आता एकूण 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला हवा तसा पाक झालाय का आपण चेक करूया. त्यासाठी एका बोलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये थोडेसे गुळाचे थेंब घालून बघूया. हे पहा, या गुळाची आता एक व्यवस्थित गोळी तयार झालेली आहे. याचा अर्थ आपला पाक लाडूसाठी एकदम परफेक्टली तयार झालेला आहे. हा पाक एकदा हलवून आता यामध्ये आपण लगेचच तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून त्यातलं अर्धं मिश्रण लाडू वळण्यासाठी ताटात काढून घेऊया. आता आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू बनवण्यासाठी त्या प्रमाणात चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं सारण आपण गार होण्यासाठी असं बाजूला काढून घेऊया, म्हणजे त्याचा आपल्याला हाताला चटका लागत नाही. हाताला अजिबात गरम सहन होत नसेल तर आपण थोडंसं हात पाण्यात बुडवून नंतर अशा पद्धतीने लाडू वळायला घ्यायचे आहेत. आणि ज्या सिक्वेन्सनी हे मिश्रण आपण बाजूला काढत गेलो आहोत त्याच सिक्वेन्सनी ते मिश्रण उचलून लाडू वळायला घ्यायचे आहेत. त्यानंतर उरलेल्या अर्ध्या मिश्रणाचेही लाडू वळून घ्यायचे आहेत. पण हे मिश्रण जर आपल्याला गार झाले असं वाटलं तर आपण ते 1 मिनिटभर पुन्हा गरम करून घेऊ शकतो. हे पहा, आपले सर्व लाडू आता वळून झालेले आहेत. या स्टेजला जर आपल्याला वाटलं की एखाद्या लाडूला व्यवस्थित आकार आलेला नाही आहे, तर तो आपण थोडंसं हे कोमट असतानाच पुन्हा त्याला व्यवस्थित आकार देऊन घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता आपल्या लाडूला किती छान चकाकी आली आहे. काय मग, आहे की नाही तिळाचे लाडू बनवणं अगदी सोपं? मग या संक्रांतीला याच पद्धतीने लाडू बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची महफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.